राष्ट्रवादीकडून गुंडा आंदेकरांच्या घरातच उमेदवारी देण्यात आलेली आहे। अजित पवारांनी गुंडा आंदेकरांच्या पत्नीला आणि सुनेला उमेदवारी दिली आहे। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। आंदेकरांच्या वकिलांमार्फत एबी फॉर्म इथं भरण्यात आलेला आहे। पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय राष्ट्रवादीकडून गुंडा आंदेकरांच्या घरातच उमेदवारी मिळालेली आहे। पत्नी आणि सुनेला उमेदवारी देण्यात आली आहे। पुण्यातल्या नानापेठ प्रभागात खरं तर सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आज एबी फॉर्म देण्यात आला आणि त्यांच्या वकिलामार्फत आज भवानी पेठेतल्या क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी या दोघींचे अर्ज जे आहेत, उमेदवारी अर्ज जे आहेत, ते अवघ्या अर्धा तास संपूर्ण प्रक्रिया संपण्यापूर्वीच हा अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यात बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरायचा प्रयत्न केला होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो अर्ज जो आहे तो स्वीकारला गेला नव्हता। मात्र पुन्हा आज एकदा आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्याच राष्ट्रवादीने थेट सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की वनराज आंदेकर ज्याचा खून झाला होता तो देखील अजित पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक होता आणि त्यामुळे नाना पेठेत आणि त्याच्या संपूर्ण भागात असलेलं त्या आंदेकर टोळीचं वर्चस्व आणि पुन्हा एकदा त्यांच्याच घरी ही उमेदवारी, त्यामुळे सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर हे निवडणुकीत खरंच जेलमधून निवडणूक लढणार आहेत। त्यामुळे या निवडणुकीत नेमकं मतदार त्यांच्या पारड्यात मतं टाकतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण या दोघींचे अर्ज जे आहेत ते वकिलांमार्फत आज भवानीपेठ क्षेत्रीय बिलकुल, आणि त्यामुळे आपण बघतोय राष्ट्रवादीनंच गुंड जे आहेत त्यांच्याच घरात उमेदवारी दिल्यामुळे चर्चेचा विषय संपूर्ण ही निवडणूक आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राष्ट्रवादीकडून गुंडा आंदेकरांच्या घरातच उमेदवारी देण्यात आलेली आहे। अजित पवारांनी गुंडा आंदेकरांच्या पत्नीला आणि सुनेला उमेदवारी दिली आहे। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। आंदेकरांच्या वकिलांमार्फत एबी फॉर्म इथं भरण्यात आलेला आहे। पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय राष्ट्रवादीकडून गुंडा आंदेकरांच्या घरातच उमेदवारी मिळालेली आहे। पत्नी आणि सुनेला उमेदवारी देण्यात आली आहे। पुण्यातल्या नानापेठ प्रभागात खरं तर सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आज एबी फॉर्म देण्यात आला आणि त्यांच्या वकिलामार्फत आज भवानी पेठेतल्या क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी या दोघींचे अर्ज जे आहेत, उमेदवारी अर्ज जे आहेत, ते अवघ्या अर्धा तास संपूर्ण प्रक्रिया संपण्यापूर्वीच हा अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यात बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरायचा प्रयत्न केला होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो अर्ज जो आहे तो स्वीकारला गेला नव्हता। मात्र पुन्हा आज एकदा आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्याच राष्ट्रवादीने थेट सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की वनराज आंदेकर ज्याचा खून झाला होता तो देखील अजित पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक होता आणि त्यामुळे नाना पेठेत आणि त्याच्या संपूर्ण भागात असलेलं त्या आंदेकर टोळीचं वर्चस्व आणि पुन्हा एकदा त्यांच्याच घरी ही उमेदवारी, त्यामुळे सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर हे निवडणुकीत खरंच जेलमधून निवडणूक लढणार आहेत। त्यामुळे या निवडणुकीत नेमकं मतदार त्यांच्या पारड्यात मतं टाकतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण या दोघींचे अर्ज जे आहेत ते वकिलांमार्फत आज भवानीपेठ क्षेत्रीय बिलकुल, आणि त्यामुळे आपण बघतोय राष्ट्रवादीनंच गुंड जे आहेत त्यांच्याच घरात उमेदवारी दिल्यामुळे चर्चेचा विषय संपूर्ण ही निवडणूक आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।